चैनल वेदांतु महाराष्ट्र। यार बहुत ही इजी चैप्टर है। अब कोई भी पेपर शुरू तो होता है एमसीक्यू से, लेकिन हम एमसीक्यू करते हैं सबसे एंड में। तर आता आपण आधी करणार आहोत याचे 1 मार्क क्वेश्चन आणि 1 मार्क क्वेश्चन झाल्यानंतर 2 मार्क करू, 3 मार्क करू, 4 मार्क करू आणि सगळ्यात लास्टला आपण जाऊयात एमसीक्यूज वर। चलो क्वेश्चन बघा काय। Name the process of breaking CH bond in ammonia by ammonolysis of amines। अमोनिया वाचलं आणि माझ्या तोंडात डायरेक्ट आन्सरच आलं की अशी रिएक्शन, लक्ष द्या, अशी रिएक्शन मान लो ही अशी आहे CH3X। आता CH ची रिएक्शन तुम्ही कशी तोडू शकता? तर बाय यूजिंग NH3, NH3 चा एक H आणि X HX आणि इकडे काय काय राहिलं CH3, NH3 चा एक H तर गेला, राहिला NH2। सो ही प्रोसेस कोणती आहे? तर बाळांनो ही जी प्रोसेस आहे जिथे तुम्ही CH चा बॉन्ड ब्रेक करू शकता, बाळांनो या प्रोसेसला आपण म्हणतो अमोनोलिसिस। कोणती लिसिस? अमोनोलिसिस ची प्रोसेस आहे जिथे तुम्ही C आणि X चा बॉन्ड ब्रेक करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग इन द इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट। आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट आहे इथेनचा। सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट आहे इथेनचा। इथेन नंतर इथे येणार तुमचा इथाइल अमाइन, मग अमाइन नंतर येणार तुमचा अल्कोहॉल, इथाइल अल्कोहॉल आणि सगळ्यात लास्टला तुमचा येणार इथॅनोइक ऍसिड। सगळ्यात लास्टला तुमचा येणार इथॅनोइक ऍसिड। सो सगळ्यात आधी येणार इथेन ज्याचा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट आहे, मग थोडा जास्त इथाइल अमाइन, अजून थोडा जास्त इथाइल अल्कोहॉल आणि सगळ्यात जास्त जर कोणी असेल तर दॅट इज इथॅनोइक ऍसिड। क्लियर आहे बाळांनो इथपर्यंत? चला जाऊयात पुढे। नेक्स्ट, write the name of the reaction in which aromatic primary amines produce offensive smell, म्हणजे खराब स्मेल। आता असा कोणता प्रायमरी अमाइन आहे ज्याची स्मेल खूप खराब येते? तर बाळांनो तो आहे कार्बिल अमाइन। सो कार्बिल अमाइन एक असा अमाइन आहे ज्याची टेस्ट म्हणत होते, ज्याची स्मेल खूप ऑफेन्सिव्ह आहे। ठीक आहे, कार्बिल अमाइन याची स्मेल टेस्ट तर तुम्ही करू शकत नाही, तुमचं परमनंट तिकीट निघेल। सो कार्बिल अमाइन हॅज अ ऑफेन्सिव्ह स्मेल, म्हणजे नॉट अ व्हेरी गुड स्मेल। ओके, तुम्ही त्याचा वास नाही घेत बसू शकत बाळांनो। ओके चला जाऊयात का पुढे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, राइट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल क्लोराइड required to complete acylation of N, डायइथाइल aniline। आता बाळांनो हे जे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? थांबा थांबा थांबा, N, डायइथाइल aniline। हे जे N, डायइथाइल aniline आहे बाळांनो, हे एक टर्शरी अमाइन आहे। N, डायइथाइल aniline एक टर्शरी अमाइन आहे। N, डायइथाइल aniline इज अ टर्शरी अमाइन। आणि टर्शरी अमाइन जेव्हा आपण म्हणतो बाळांनो त्याच्याकडे रिप्लेसेबल हायड्रोजन नाहीये। सो टर्शरी अमाइन रिएक्ट करू शकत नाही। N, डायइथाइल aniline is a tertiary amine and it cannot react with ethanoyl chloride, समजलं? सो N, डायइथाइल aniline टर्शरी आहे आणि टर्शरी असल्यामुळे तो रिएक्ट करू शकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, राइट द नेम ऑफ द गॅस इव्हॉल्व्ड
when primary amine is reacted with nitrogen acid? यार सिंपल आहे, N2 गॅस इज इव्हॉल्व्ड. कोणता गॅस असू शकतो? चला डन डन. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वर. राईट द स्ट्रक्चर ऑफ हिन्सबर्ग रिएजंट. माहितीये का कसं आहे? नाही. व्हेरी गुड बाळांनो. हे बघा, बेन्झीन काढा, पण आपण नेहमी बेन्झीन वर्टिकल काढतो ना, याच्यामध्ये हॉरिझॉन्टल काढा. काही फरक पडेल असं नाही होणार. हॉरिझॉन्टल काढा बेन्झीन, S डबल बॉन्ड O आणि इकडे लागेल Cl. S डबल बॉन्ड O, वर पण डबल बॉन्ड O, खाली पण डबल बॉन्ड O आणि Cl. यालाच आपण म्हणतो बाळांनो बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. डन डनाडन. हे तुमचं स्ट्रक्चर आहे. थांबो. ओके डन. नेक्स्ट, राइट द ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी ऑफ अल्काइल हॅलाइड विथ अमोनिया. बाळांनो, आता ह्या ऑर्डर मध्ये सगळ्यात आधी येतं RI, त्यानंतर RBr आणि त्यानंतर येतं RCl आणि सगळ्यात कमी इज RF. सो हा जो ऑर्डर आहे बाळांनो, हा जो ऑर्डर आहे, ह्या ऑर्डर मध्ये सगळ्यात पटकन रिॲक्ट करणारा आयोडाइड, ब्रोमाइड, क्लोराइड आणि फ्लोराइड. ओके चलो नेक्स्ट. आता हे तर झाले तुमचे 1 मार्क क्वेश्चन. एकदा बाळांनो स्क्रीनशॉट घेऊन टाका. हे जर लिहिलं नसेल तर 7, 6, 5, 4, 3, 2, 1. डन. आता आपण जाऊया 2 मार्क्स क्वेश्चन वर. आता बाळांनो आपण जाणार नेक्स्ट क्वेश्चन कडे. हे तर तुम्ही केलंय राईट. अब आएगा किधर गया? अच्छा, शॉर्ट आंसर 2 मार्क्स वी डिड. नहीं, वी डिडंट डू, वी आर गोइंग टू डू नाउ. अरे हाँ, शॉर्ट आंसर 2 मार्क्स. ओके, यहां से हम शुरू करने वाले हैं. शॉर्ट आंसर 2 मार्क, 1 मार्क हो गया. Now 2 marks में the first question is explain the basic nature of amines. बाळांनो, आपण बेसिक कोणाला म्हणतो? Who do you call as basic? तर बाळांनो, बेसिक ते असतात ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनचे पेअर असतात, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. जसं बाळांनो फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर याच्याकडे NH2 आहे, एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि याच्याकडे एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे याला आपण म्हणतो की इट इज बेसिक इन नेचर. सो नायट्रोजन ॲटम ऑफ अमाइन्स कंटेन अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि तो ती लोन पेअर डोनेट करू शकतो. जसं RNH2 आहे, त्यांनी याला डोनेट केली, ते झालं RNH3 आणि हे झालं X. सो बिकॉज इट हॅज डोनेटेड द एक्स्ट्रा लोन पेअर, त्याला आपण म्हणतो की इट इज अ ल्युईस बेस. का? कारण इट कॅन डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि अमाइन्सला कोणी डिक्लेअर केलं की यार हे बेस आहे? तर बाळांनो, अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी एक थिअरी आहे आयोनिक इक्विलिब्रियमची, जी सांगते की जो H+ एक्सेप्ट करणार तो बेस, जो H+ एक्सेप्ट करणार तो बेस. सो लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीने सांगितलंय की हा H+ एक्सेप्ट करतो म्हणून हा बेस आहे, हा H+ एक्सेप्ट करतो म्हणून हा बेस आहे. ठीक आहे, सिंपल आहे इथपर्यंत. सो लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी सांगते जो H+ एक्सेप्ट करतो तो बेस आहे, म्हणून अमाइन हा बेस आहे कारण तो H+ एक्सेप्ट करतो. दुसरा रीजन की यू कॅन कॉल अमाइन ॲज अ बेस इज बिकॉज जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तो बेस आहे. सो हा अमाइन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो म्हणून पण हा बेस आहे. आणि दुसरं, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी जो H+ एक्सेप्ट करतो तो बेस आहे. जसं NH2 मध्ये HX ऍड केलं तर यांनी एक H एक्सेप्ट केला, NH3X झालं. तर अकॉर्डिंग टू दिस हा झाला तुमचा बेस, हा झाला तुमचा बेस. त्यानंतर
सेम. आता इथे त्यांनी अजून एक रिएक्शन दिली आहे, इथाइल अमाइन विथ HCl. एक H याला दिला C2H5 आणि हे झालं NH3 आणि मग Cl. aniline मध्ये HCl ऍड करा, याला H गेला NH3Cl. डन. सो द रिएक्शन ऑफ aniline with dilute HCl results in the formation of aniline chloride. डन 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 डन. सो NH2 मध्ये HX टाकला तर ते झालं NH3Cl. सो अमाइन जो आहे तो हायड्रोजन ऍटम एक्सेप्ट करू शकतो म्हणून तो बेस आहे आणि तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो म्हणून सुद्धा तो बेस आहे. सो नायट्रोजन ऍटम ऑफ अमाइन contain a lone pair of electron which can be donated. Thus amine acts as a Lewis base. आणि amines are Lowry Bronsted bases. म्हणजे according to Lowry Bronsted they are bases. Why? Because they accept H+, म्हणजेच they accept protons. आणि हे त्याचे एक्झाम्पल, इथाइल अमाइन मध्ये HCl ऍड करा C2H5 NH3Cl झालं, aniline मध्ये ऍड करा NH3Cl झालं. सिंपल आहे. चला पुढे, राइट द रिएक्शन टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन. aniline टू सल्फोएनिलिक ऍसिड. मला काय झालंय आज, माझी एवढी स्लिप ऑफ टंग होतीये म्हणून मी लॉरी ब्रॉन्स्टेड मध्ये फक्त ब्रॉन्स्टेड बोलतीये. कम टू द कॉन्सेप्ट गाइस. चलो ओके ओके. aniline टू सल्फोएनिलिक ऍसिड H2SO4 ऍड करा. आता काय होणार काय होणार काय होणार काय होणार, बघा 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 बघा. आता NH2 आहे, एक H त्याच्याकडे गेला म्हणजे हे झालं NH3, एक H गेला ना H2 मधला, मग एक H इकडे आणि SO3. SO3 कशाला, SO4 सॉरी. ठीक आहे, सिंपल आहे. सो याचा एक H याच्याकडे गेला, डन, NH3 आणि मग HSO4. आता याला जेव्हा तुम्ही फर्दर रिएक्ट करता तर बाळांनो काय होऊ शकतं, इथे राहता NH2 आणि H2SO4 स्प्लिट होतो इंटू OH अँड SO3H. कसा स्प्लिट होतो, OH अँड SO3H. हा SO3H इकडे लागतो आणि OH आणि तो वाला H मिळून देणार H2O. समजलं. सो सिंपल आहे. सो आधी तुम्ही असं लिहू शकता, NH2 कडे एक H गेला NH3 आणि मग एक H HSO4. त्यानंतर 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 काय झालं बाळांनो, H2SO4 स्प्लिट होतं इंटू OH अँड SO3H. SO3H खाली गेला, SO3H खाली गेला आणि मग काय झालं, SO3H खाली गेल्यानंतर तिकडचा H आणि हा OH मिळून दिला H2O. नेक्स्ट, मिथाइल क्लोराइड टू इथेन अमाइन. ही वाली ना मी इथे करते, ही तर तुम्हाला क्लिअर झाली ना. ऍनलीन आणि 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 बाळांनो ही आहे सल्फोनिलिक ऍसिड. सल्फोएनिलिक येते, सल्फोनिलिक निलिक. मिथाइल क्लोराइड टू इथेन अमाइन. मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड म्हणजे CH3Cl, मिथाइल क्लोराइड म्हणजे CH3Cl. हे झालं बाळांनो मिथाइल क्लोराइड. आता मिथाइल क्लोराइड मध्ये आपल्याला काय करायचंय बाळांनो, मिथाइल क्लोराइड घेतलं. आता आधी याच्यामध्ये ऍड करा KCl. काय ऍड करा बाळांनो, ह्याच्यामध्ये मिथाइल क्लोराइड मध्ये ऍड करा KCl. हा K प्लस ह्या Cl मायनस ला बघतो, मिळून देतो KCl. आता काय काय राहिलं, CH3Cn. काय राहिलं, CH3Cn. आता इकडे घ्या सोडियम आणि इथेनॉल, सोडियम आणि इथेनॉल आणि याच्यामध्ये घ्या 4H, याच्यामध्ये घ्या 4H. किती H घ्या, म्हणजे हँडरायटिंग एवढी मोठी आहे ना बाळांनो, 4H. आता खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. मिथाइल क्लोराइड प्लस KCN केलं आणि मग त्या KCN मध्ये K प्लस Cl मायनस बाहेर. आता त्या CH3Cn मध्ये 4H ऍड करा. 2 ह्या कार्बनला गेले आणि 2H ह्या नायट्रोजनला गेले, म्हणजे हे झालं CH3. 2 हायड्रोजन याला गेले CH2 आणि 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजन कडे गेले NH2. यालाच बाळांनो आपण म्हणतो इथेन अमाइन. डन डन डन. सो मिथाइल क्लोराइड आपण केलं बाळांनो. तर आता मिथाइल क्लोराइड मध्ये काय होणार,
KCN ऍड करा, K आणि Cl बाहेर गेला, आता त्याच्या जागी लागला CN, CN लागल्यानंतर काय होणार, 4H ऍड करा इन द प्रेझन्स ऑफ सोडियम अँड इथेनॉल. आता 2H याला गेले, 2H याला गेले, CH3 CH2 NH2. डन डन डन. चलो जाऊयात पुढे. ओके, नेक्स्ट एक्सप्लेन कार्बिल अमाइन टेस्ट. आता बाळांनो आपण ही टेस्ट का करतो, वाय डू वी परफॉर्म कार्बिल अमाइन टेस्ट. तर बाळांनो कार्बिल अमाइन टेस्ट जी आहे, कार्बिल अमाइन टेस्टचा आपण का 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 अभ्यास करतो, कारण आपला अमाइन, हे बघा 3 टाईपचे अमाइन असतात, एक असतो प्रायमरी, एक असतो सेकंडरी, एक असतो टर्शरी. आता आपला अमाइन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे, आपला अमाइन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण कार्बिल अमाइन टेस्ट करतो. टू डिस्टिंग्विश बिटवीन, डिस्टिंग्विश म्हणजे कळतं ना बाळांनो तुम्हाला, आपल्याला यांना वेगळं करायचं आहे. टू डिस्टिंग्विश बिटवीन, आहो कोणामध्ये, तर बाळांनो टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अमाइन, त्यानंतर सेकंडरी अमाइन, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. मॅम हे तर कळालं, पण ही टेस्ट कोण देतं, तर बाळांनो ही टेस्ट देतं प्रायमरी अमाइन ओनली. सो दिस टेस्ट इज ओनली गिवन बाय, कोण देतं ही टेस्ट, दिस टेस्ट इज ओनली गिवन बाय प्रायमरी अमाइन. ही टेस्ट फक्त कोण देतं बाळांनो, दिस टेस्ट इज ओनली गिवन बाय प्रायमरी अमाइन. आता आपण हे कसं लिहू शकतो, तर बाळांनो खूप सिंपल आहे. हे बघा इथे घ्यायचा RNH2, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, का करतो कार्बिल अमाइन टेस्ट, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीला डिस्टिंग्विश करण्यासाठी. पण ही टेस्ट फक्त कोण देतं, तर बाळांनो सेकंडरी आणि टर्शरी असेल तर ही टेस्ट होत नाही, पण जर प्रायमरी असेल तर ही टेस्ट होते आणि तिकडे तयार होऊन जातं आयसोसायनाइड. बघूयात कसं होतं. सो इथे घ्या प्रायमरी अमाइन, त्यानंतर इथे घ्या CHCl3 म्हणजेच क्लोरोफॉर्म, आणि जितके Cl आहे बाळांनो तितके KOH घ्या, जितके Cl आहे तेवढे KOH घ्या. सिंपल आहे. RNH2 प्रायमरी अमाइन घ्या, क्लोरोफॉर्म घ्या CHCl3, त्यानंतर बाळांनो 3 युनिट्स ऑफ KOH घ्या. आता 3K आणि 3Cl मिळून देणार 3KCl. येस ऑर नो, येस ऑर नो, येस ऑर नो. 3K 3Cl मिळून देणार 3KCl. त्यानंतर बाळांनो नीट ऐका मी काय सांगतेय, हे 2H काढा आणि त्याच्या जागी नेऊन बसवा हा C. 2H काढा आणि त्याच्या जागी नेऊन बसवा हा C, म्हणजे ते झालं RNC प्लस हे 2H, हा एक H आणि हे 3H, टोटल 3H आणि इकडचे 3H, 6H विल गिव्ह मी 3H2O. काहीच नाही झालं, प्रायमरी अमाइन घेतला, क्लोरोफॉर्म घेतला, 3KOH घेतले, ह्या 2Hच्या जागी जाऊन लावा C, RNC, त्यानंतर 3K 3Cl 3KCl, हे 2H आणि हा एक H 3H आणि हे वाले 3H, 3 आणि 3 6, 3H2O. डन. ही झाली तुमची कार्बिल अमाइन टेस्ट. जाऊयात पुढे. चला हे झालं तुमचा आयसोसायनाइड. आहो हो बोला. चला डन. नेक्स्ट राइट द IUPAC नेम ऑफ पॅराटोल्युडीन. पॅराटोल्युडीन कसं असेल, तर हे बघा, हे NH2 आणि इकडे CH3, याचं नाव सांगू शकता, 4-मिथाइल ऍनलीन. काय नाव आहे बाळांनो ह्याचं, 4-मिथाइल ऍनलीन. आणि दुसरं ट्रायमिथाइल अमाइन त्यांनी सांगितलंय, म्हणजे इकडे एक CH3, इकडे एक CH3 आणि इकडे एक CH3. आता बाळांनो याचं नाव काय,
तर बाळांनो याचं नाव होईल N, हे 2 मिथाइल आहे ना, सो डायमिथाइल N, डायमिथाइल मिथेन अमाइन N, डायमिथाइल मिथेन अमाइन. डन डन. चलो जाऊयात पुढच्या क्वेश्चनला. सो हे झालं 4 मिथाइल ॲनिलीन आणि N, कारण 2 आहे, डायमिथाइल कारण 2 आहे आणि हा तिसरा मिथेन अमाइन. पुढे 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 व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन आयसोप्रोपाइल अमाइन. बाळांनो आयसोप्रोपाइल अमाइन कसं असतं. सो आयसोप्रोपाइल म्हणजे CH3 CH आणि CH3. आयसोप्रोपाइल म्हणजे सेकंड पोझिशनला NH2 असेल. आता त्यांनी सांगितलं बाळांनो याची रिॲक्शन HNO2 सोबत करा. कोणासोबत करा याची रिॲक्शन HNO2 सोबत. मग आता मी काय करतेय बघा, CH3 हे 2 आहेत ना, हे 2 CH3 आहे, सो ट्वाइस, त्यानंतर CH आणि इथे असेल N2Cl. डन. आता याच्यामध्ये ऍड करा H2O. काय ऍड करा बाळांनो, H2O. व्हॉट डू यू थिंक विल हॅपन. जेव्हा जेव्हा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 2 N सोबत दिसतात त्यांना प्रायव्हसी द्या, N2 रिलीज झालं, त्यानंतर हा H+ आणि हा Cl- मिळून देणार HCl. काय काय राहिलं, CH3 2 वेळा, CH, N2 तर रिलीज झाला, H आणि Cl गेला, OHच राहिला. सिंपल सिंपल सिंपल. ठीक आहे. आता नेक्स्ट वाली बघा, अशीच आहे, कोणापासून सांगितलंय, ॲनिलीन. बाळांनो तुम्ही खाली कंपाऊंडचे नावं लिहा. ठीक आहे. आता ॲनिलीन काय असतं, ॲनिलीन म्हणजे बेन्झीन रिंगला NH2, HNO2 ऍड करा. आता HNO2 ऍड केल्यानंतर काय होणार आहे, रिंग घ्या, रिंगला लावा N2Cl, रिंगला लावा N2Cl आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍड करा H2O. आता काय होणार, हा H आणि हा Cl, HCl, हे 2 N रिलीज झाले N2 आणि रिंगला काय लागलं बाळांनो, OH. याला आपण म्हणतो फिनॉल. काय म्हणतो बाळांनो, फिनॉल. क्लिअर आहे सगळ्यांना. सो NH2 च्या जागी N2Cl लागला, H+ Cl- बाहेर OH लागला. इथे पण NH2 मध्ये या NH2 च्या जागी N2Cl, HCl बाहेर, N2 रिलीज, रिंगला OH. चिंदी रिॲक्शन आहे. चला जाऊयात पुढे. नेक्स्ट, राइट द रिॲक्शन टू ब्रिंग द फॉलोइंग कन्वर्जन. नायट्रोअल्केन टू अल्काइल अमाइन. बरं, नायट्रोअल्केन म्हणजे मी काय करते बाळांनो, CH3NO2 घेते, CH3NO2. ठीक आहे. आता काय करा बाळांनो, याच्यामध्ये टाका 6H, याच्यामध्ये काय करा 6H टाका, CH3NO2. आता याच्यामध्ये टाका 6H, 6H टाकल्यानंतर NaHG घ्या. आता नीट ऐका काय होणार, 6H घेतल्यानंतर बाळांनो इकडचे 2 ऑक्सिजन आणि इकडचे 4 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन मिळून देणार ट्वाइस H2O. ट्वाइस H2O. काय काय राहिलंय, CH3N. आता 6 मधले 4 तर गेले, किती राहिले, 2, CH3NH2, CH3NH2. त्यानंतर अल्काइल सायनाइड टू अल्काइल अमाइन. आता सायनाइड म्हणजे CH3C ट्रिपल बॉन्ड N. आता याच्यात तर तुम्हाला काहीच नाही करायचंय, 4 N घ्यायचे, इथे घ्या सोडियम आणि इथेनॉल, इथे घ्या सोडियम आणि इथेनॉल. त्यानंतर सोडियम आणि इथेनॉल घेतल्यानंतर CH3, 2 कार्बन इकडे, 2 हायड्रोजन एका कार्बनला द्या, 2 हायड्रोजन एका नायट्रोजनला. सो CH3, त्यानंतर 2H CH2 आणि 2H NH2. झालं अमाइन मध्ये. सो नायट्रोसाठी 6H घ्या, 6 मधले 4 ऑक्सिजन सोबत जातील 2H2O आणि मग जे राहिलेले 2 आहे बाळांनो ते जाऊन लागतील नायट्रोजनला. त्यानंतर सायनाइड मध्ये 4H टाका, 2 इकडे 2 इकडे, सो CH3 त्यानंतर CH2 आणि NH2. चिंदी रिॲक्शन आहे ही, माहितीये कोणती आहे, मेंडियस रिॲक्शन.
ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. मग आपण बाळांनो 3 मार्क्स क्वेश्चन सुरू करू. हे क्वेश्चन नंबर 6, 5, 4, 3, 3, 3, 3, 2 आणि हा 1. Now we'll move on to the 3 marks question. ये तो ले लिया ना आप लोगों ने. 3 marks, yes. ये क्या बोलते हैं यार ये 3 marks को? शॉर्ट आंसर, वेरी शॉर्ट आंसर, फिर उसके बाद शॉर्ट आंसर्स. ओके, डिस्टिंग्विश बिटवीन मीथेनअमाइन, डाइमीथेनअमाइन एंड ट्राइमीथेनअमाइन यूजिंग हिंसबर्ग्स टेस्ट. ओके ओके ओके. सो ये जो मीथेनअमाइन, डाइमीथेनअमाइन, ट्राइमीथेनअमाइन को हमको अलग करना है. कैसे अलग करना है? बाय यूजिंग हिंसबर्ग्स टेस्ट. अब ये हिंसबर्ग्स टेस्ट हम करते क्यों है? देखो, कोई भी चीज, कोणतीही गोष्ट आपण करतोय तर ती ब्लँकली नाही करायची, विचारायचं मॅम का करू, कोणी सांगितलं की चल कर, तर तुम्ही सुरू होऊन जाणार का बाळांनो? कुठे पण नाही. कुठे सुरू व्हायचं हे म्हणजे कुठे कोणती गोष्ट का करायची हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, आता लक्ष द्या. तसंच विचारा मॅम का, मॅम का, काय विचारणार तुम्ही? मॅम का विचारा, मॅम का करायची हिंसबर्ग्स टेस्ट? तर बाळांनो हिंसबर्ग्स टेस्ट जी आहे, हिंसबर्ग्स टेस्ट is used to distinguish, कार्बेलमाइन सर्कस is used to distinguish between, कोणामध्ये डिस्टिंग्विश करायचं? तर बाळांनो एकीकडे दिलेलं असतं प्रायमरी अमाइन, एकीकडे सेकंडरी आणि एकीकडे टर्शरी. त्याच्यासाठी आपण ही टेस्ट करतो. हिंसबर्ग्स टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन, कोणामध्ये डिस्टिंग्विश करायला? प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. ठीक आहे, सो हे आपण करतो टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. का करतो बाळांनो आपण? टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. आता बाळांनो हे ऑटोमॅटिक तर होणार नाही, तुम्हाला कोणीतरी लागणार याच्यासाठी. मग कोण लागणार? तर बाळांनो इथे तुम्हाला लागणार हिंसबर्ग्स रिएजेंट. इथे तुम्हाला लागणार हिंसबर्ग्स रिएजेंट. आणि हिंसबर्ग्स रिएजेंट कोण आहे? तर बाळांनो हिंसबर्ग्स रिएजेंट म्हणजे बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड हा आहे हिंसबर्ग्स रिएजेंट. कोण आहे हिंसबर्ग्स रिएजेंट? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. आता तुम्ही म्हणणार मॅम आम्हाला कसं कळेल प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे? तर बाळांनो जर तुम्ही प्रायमरी अमाइनची रिएक्शन हिंसबर्ग्स टेस्ट रिएजेंट सोबत केली तर तुम्हाला एक मिक्स होणारा यानी सॉल्युबल अल्कली मिळेल. जर तुम्ही हिंसबर्ग्स टेस्टची हिंसबर्ग रिएजेंटची टेस्ट सेकंडरी अमाइन सोबत केली तर तुम्हाला इनसॉल्युबल म्हणजे न मिक्स होणारा अल्कली मिळेल. आणि मॅम टर्शरी सोबत केलं तर काय? बाळांनो टर्शरी सोबत केलं तर रिएक्शन होणार नाही. मग त्याला आपण कसं लिहिणार? इफ प्रायमरी अमाइन, काय म्हटलं बाळांनो मी? इफ प्रायमरी अमाइन रिएक्ट्स विथ हिंसबर्ग्स रिएजेंट तर काय होणार? जर प्रायमरी अमाइनची रिएक्शन झाली तर इफ प्रायमरी अमाइन रिएक्ट्स विथ हिंसबर्ग्स रिएजेंट तर काय होणार? सॉल्युबल अल्कली इज फॉर्म्ड. काय बनणार बाळांनो? सॉल्युबल अल्कली बनेल. सॉल्युबल अल्कली इज फॉर्म्ड. आणि आता याच्या पुढे तुम्ही अजून एक पॉइंट ऍड करा. इफ सेकंडरी अमाइन इज प्रेझेंट, इफ सेकंडरी अमाइन इज प्रेझेंट insoluble alkali is formed, insoluble alkali is formed. आणि टर्शरी असेल तर रिएक्शनच होत नाही. इफ प्रायमरी अमाइन इज प्रेझेंट soluble alkali is formed, secondary is present insoluble alkali is formed. आणि जर बाळांनो टर्शरी असेल, if tertiary amine is present, no reaction takes place. समजलं? सो सिंपल आहे बाळांनो. हिंसबर्ग्स टेस्ट आपण का करतो? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीला डिस्टिंग्विश करण्यासाठी.
त्याच्यासाठी लागतं हिन्सबर्ग रिएजंट. कोण आहे हिन्सबर्ग रिएजंट? बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. जर प्रायमरी असेल तर सॉल्युबल अल्कली मिळतं, मग सेकंडरी अमाइनची रिएक्शन केली तर इनसॉल्युबल अल्कली, आणि टर्शरी अमाइनची केली तर नो रिएक्शन. आता तुम्ही म्हणणार मॅम रिएक्शन करून दाखवा. बिलकुल. हे बघा, हे एक्सप्लेनेशन लिहिलं. आता आपण करू रिएक्शन. मग प्रायमरी अमाइन आपण कसं करणार? जसं CH3NH2 आहे. आता बाळांनो, हे झालं तुमचं मिथेन अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे हे झालं तुमचं मिथेन अमाइन. आता मिथेन अमाइनची जर मी रिएक्शन केली तर कसं होणार? तर बाळांनो, इथे घ्या तुमचं बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, म्हणजे S डबल बॉन्डो Cl. याला आपण म्हणतो हिन्सबर्ग रिएजंट. मी मागे सांगितलं ना, रिंग आहे, मग S आहे, वर डबल बॉन्डो, खाली डबल बॉन्डो आणि Cl. हे बघा, S डबल बॉन्डो Cl. याला आपण म्हणतो बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. आता बाळांनो, नीट लक्ष द्या काय होणार. ह्या NH, ह्या NH2 चा एक H आणि हा वाला Cl मिळून देणार HCl. NH2 चा एक H आणि हा Cl मिळून देणार HCl. आता काय काय राहिलंय? रिंग, S डबल बॉन्डो. आता Cl च्या जागी काय लागणार? NH2 चा एक H तर गेला, मग राहिला NH आणि CH3. डन. सिंपल आहे. सो NH2 चा एक H आणि तो Cl, HCl. मग काय काय राहिला? NH2 चा एक H तर गेला, तर NH आणि CH3. बाळांनो, हे झालं प्रायमरी अमाइन साठी. कोणासाठी झालं? प्रायमरी. आता बाळांनो, जर मी सेकंडरीचा विचार केला, कोणाचा विचार केला? सेकंडरीचा विचार केला तर काय होणार? CH3 NHCH3 हे आहे सेकंडरी. आता याच्यामध्ये घ्या बाळांनो, ही झाली रिंग बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड, म्हणजे रिंग S डबल बॉन्डो Cl. आता काय होणार बाळांनो? आता काय होणार? हा वाला H आणि हा वाला Cl मिळून देणार HCl. काय काय राहिलंय? ही आहे रिंग, वर पण S डबल बॉन्डो, खाली पण S डबल बॉन्डो. त्यानंतर आता काय काय राहिलंय बघा, तिकडे राहिलाय N आणि 2 CH3. मी असं ब्रॅकेट करून 2 लिहिते. सो सिंपल आहे. आता काय झालं बघा बाळांनो, सेकंडरी मध्ये हा H, हा Cl, HCl, मग S डबल बॉन्डो, मग राहिला N आणि हे 2 CH3. आता बाळांनो, जर तो प्रायमरी असेल तर मी काय सांगितलं होतं? सॉल्युबल अल्कली मिळतो, आणि 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 सेकंडरी असेल बाळांनो तर इनसॉल्युबल अल्कली मिळतो. सिंपल आहे. सो प्रायमरी अमाइन असेल तर असं, सेकंडरी असेल तर असं. मॅम टर्शरी असेल तर? बाळांनो, टर्शरी असेल तर रिएक्शन होत नाही, नो रिएक्शन. ठीक आहे. सो ही झाली हिन्सबर्ग टेस्ट. का करतो? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला डिस्टिंग्विश करण्यासाठी. हिन्सबर्ग टेस्ट साठी लागतं हिन्सबर्ग रिएजंट बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. प्रायमरी असेल तर सॉल्युबल अल्कली, सेकंडरी असेल तर इनसॉल्युबल अल्कली, आणि बाळांनो टर्शरी असेल तर नो रिएक्शन. जाऊयात पुढे. चला, नेक्स्ट, राईट द आयुपॅक नेम ऑफ. ओके, याचा आयुपॅक नेम आपण आधी लिहून घेऊयात. काय आहे याचा आयुपॅक नेम? CH2 चे बाळांनो 6 युनिट्स आहे. आता CH2 चे जर 6 युनिट्स आहे तर त्याला आपण कुठूनही काउंट करू शकतो. इकडून 1 2 3 4 5 6 करा किंवा तिथून 1 2 3 4 5 6 करा, येणार तर तो 1 आणि 6 ला. मग याला आपण लिहिणार हेक्झेन. 6 आहेत ना, हेक्झेन 1,6, 1 आणि 6 ला, आणि इकडे डायअमाइन, हेक्झेन 1,6 डायअमाइन.
हेक्सेन 1,6 डायअमाइन. डन डन डन. नेक्स्ट ऍसिटामाइड टू इथेनमाइन. हे तर कळालं ना, 6 आहेत म्हणून हेक्सेन, एक म्हणलाय एक 6 ला हेक्सेन 1,6 डायअमाइन. नेक्स्ट ऍसिटामाइड टू इथाइलमाइन. आता ऍसिटामाइड कसं, CH3C डबल बॉन्ड O NH2, याला आपण म्हणतो बाळांनो ऍसिटामाइड. याला आपण म्हणतो ऍसिटामाइड. आता ऍसिटामाइड पासून आपण कसं करणार, तर ऍसिटामाइड पासून करण्यासाठी 4H टाका बाळांनो. किती H टाका, 4H. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, NaNHG. NaNHG. ठीक आहे, सिंपल आहे सिंपल आहे सिंपल आहे. ऍसिटामाइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड O NH2, 4H टाका. 4H टाकल्यानंतर 1 2 3 4 4H मधले 2H आणि ऑक्सिजन, 4H मधले 2H आणि ऑक्सिजन मिळून दिला H2O. आता काय काय राहिलंय बाळांनो, CH3, 2H ह्या कार्बनला गेले, CH2 आणि इथे असेल NH2. याला आपण म्हणतो इथेन अमाइन. काय म्हणतो बाळांनो, इथेन अमाइन. सो ऍसिटामाइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड O NH2, 4H मधले 2H आणि ऑक्सिजन H2O, 2H गेले ह्या कार्बनला. डन डना डन. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आता ऍसिटामाइड टू मिथाइल अमाइन. आता बाळांनो ऍसिटामाइड टू मिथाइल अमाइन मध्ये आपल्याला काय करायचंय, ऍसिटामाइड टू मिथाइल अमाइन. आता हे बघा, ऍसिटामाइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड O NH2, हे झालं ऍसिटामाइड टू मिथाइल अमाइन मध्ये. आता ही जी रिएक्शन आहे बाळांनो, याला म्हणतात हॉफमॅन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन. Br2 ऍड करा, जितके Br आहे बाळांनो तेवढे KOH करा. आता ह्या रिएक्शनचा तुम्हाला मी जुगाड सांगते. हे C डबल बॉन्ड O इकडून उडवा, डायरेक्ट राहिलं CH3NH2. ठीक आहे, त्यानंतर 4 मधून 2K आणि 2 Br, ट्वाइस KBr. आता मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, नीट ऐका. रेडी आहे सगळे. आता इकडे बाळांनो मला सांगा, इथे पण ऍसिटामाइड आहे, इथे पण ऍसिटामाइड आहे, पण प्रोडक्ट मध्ये इथे 2 कार्बन आहे आणि प्रोडक्ट मध्ये पण 2 कार्बन आहे. पण इकडे बाळांनो रिएक्टंट मध्ये 2 कार्बन आहे, प्रोडक्ट मध्ये एकच कार्बन आहे. सो तुम्हाला क्वेश्चन नीट ऐकायचा आहे. जर ऍसिटामाइड टू इथेनमाइन म्हणजे इकडचे आणि इकडचे नंबर ऑफ कार्बन सेम असतील तर 4H ऍड करा. पण इकडचे आणि इकडच्या कार्बन मध्ये इकडे जर एक कार्बन कमी असेल, ऍसिटामाइड पासून इथे काहीतरी प्रॉडक्ट बनवायला सांगितलं, एक कार्बन कमी असेल तर ब्रोमीन आणि KOH ऍड करा. सिंपल आहे, ब्रोमीन आणि KOH ऍड करा. जसं एक्झाम्पल देते, मान लो C2H5 C डबल बॉन्ड O NH2 आहे आणि आता इकडे तुमचं प्रॉडक्ट आलं C2H5 CH2 NH2 आणि इकडे आहे C2H5 C डबल बॉन्ड O NH2 आणि इकडे आहे C2H5 NH2. आता बाळांनो तुम्हाला इथे दिसेल 1 2 आणि 3 कार्बन आहे, 1 2 आणि 3. इकडे 1 2 आणि 3च कार्बन आहे. मग ह्या केस मध्ये 4H यूज करा. पण इकडे बघा 1 2 आणि 3 आणि इकडे 1 2 दोनच कार्बन आहे. मग इन दिस केस तुम्ही यूज करणार Br2 आणि 4 KOH. सो बेसिकली तुमचं प्रॉडक्ट काय आहे त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं. इकडे सेम कार्बन असतील तर 4H, इकडे मध्ये तिकडे एक कार्बन कमी असेल तर Br2 आणि 4 KOH. क्लिअर आहे बॉस, क्लिअर आहे बॉस, क्लिअर आहे बॉस. चला पुढे जाऊयात. अच्छा, हा क्वेश्चन आपला पूर्ण झालाय. क्वेश्चन 2. ही स्लाइड मी काढते कारण जेव्हा मी नोट्स लावेल ना तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार. बाय द वे बाळांनो, तुम्ही वन शॉट बघितलं की नाही याचं? कशाचं? अमाइन्सचं.
वन शॉटच्या प्लेलिस्ट मध्ये मी पूर्ण शिकवलंय, ठीक आहे. तिथे डिटेल्ड वन शॉट पण मिळतील तुम्हाला. तिथे तर हे सगळे कॉन्सेप्ट अजून छानपणे पण सांगितले. हे तर PYQs आहे ना, तिथे पूर्ण डिटेल पण झालंय. एक्सप्लेन हॉफमॅन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. आता हॉफमॅन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशनचा अर्थ आहे कोणतंही अमाइन्स, कोणतंही घ्या. आता कोणतंही म्हणजे काय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, कोणतंही चालेल. सो अमाइन्स घ्या बाळांनो, आणि अमाइन्सची रिॲक्शन तुम्हाला करायची आहे अल्काइल हॅलाइड सोबत, ठीक आहे. आणि बाळांनो ही रिॲक्शन तोपर्यंत करत राहा जोपर्यंत अमाइन्सचे सगळे H संपत नाही. मग आपण याला कसं लिहिणार, अमाइन्स आर रिॲक्टेड विथ alkyl halide. Amines are reacted with alkyl halide आणि रिएक्शन exhaustive. बानो exhaustive का मतलब है करते रहो. Let the reaction go on and on. So amines are reacted with alkyl halide आणि काय होतं बाळांनो, and the reaction is carried out. कब तक carried out? And the reaction is carried out until, कब तक चलेगा ये, until the hydrogens of amines, until the hydrogen atoms are रिप्लेस्ड. आता ही रिॲक्शन होते कशी, तर बाळांनो CH3NH2 घेतला, अरे हो बोला, व्हेरी गुड. आता त्याच्या सोबत घेतला CH3Cl, NH2 चा एक H आणि Cl, HCl. काय काय राहिलंय, CH3, NH2 चा एक H म्हणजे NH आणि इकडचा CH3, ठीक आहे. त्यानंतर काय होणार बाळांनो, CH3NH आणि CH3 घेतलं. हे बघा, वर CH3NH2 प्लस CH3Cl केलं, एक H एक Cl HCl, CH3NH आणि CH3. आता त्याच्यामध्ये अजून एक CH3Cl ऍड करा. आता काय होणार बाळांनो, हा वाला H, कोणता H, हा वाला H आणि Cl HCl, CH3, त्यानंतर N, CH3H तर गेला Cl सोबत, मग हा CH3 खाली आणून लावा. सो इन शॉर्ट रिएक्शन चलती रहेगी जोपर्यंत सगळे H एक्झॉस्ट होत नाही, until you utilize all the hydrogen atoms. Done. So ही झाली हॉफमॅन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. नेक्स्ट, एक्सप्लेन द नायट्रेशन ऑफ aniline and write the preparation of paranitron. हे बघा बाळांनो, नायट्रेशनचा मतलब है एडिशन ऑफ नाइट्रिक ऍसिड. आता हा जो नायट्रो ग्रुप आहे, नायट्रिक ऍसिड तर ऍड केला, पण हा जो नायट्रो ग्रुप आहे हा कुठे जाऊन लागतो, हा जाऊन लागू शकतो ऑर्थोला पण, पॅराला पण आणि मेटाला पण. सो नायट्रेशनचा मतलब है द एडिशन ऑफ nitric acid is termed as, बाळांनो एडिशन ऑफ नाइट्रिक ऍसिडला आपण काय म्हणतो, एडिशन ऑफ नाइट्रिक ऍसिड इज टर्म्ड ॲज नाइट्रेशन. यालाच बाळांनो आपण म्हणतो नाइट्रेशन. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि द नाइट्रो ग्रुप इज मोर मेटा अँड पॅरा डिरेक्टिंग. हा जास्त जातो मेटाला आणि जास्त जातो पेराला. कुठे कुठे जातो, मेटाला आणि पॅराला. आता त्याचं रिझन काय ते मी तुम्हाला आता सांगते. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. ही आहे रिंग आणि याला लागलाय NH2. बाळांनो यालाच आपण म्हणतो ॲनिलीन. नाइट्रिक ऍसिड म्हणजे HNO3. हा स्प्लिट होणार O02 मध्ये.
O02 मध्ये स्प्लिट होणार. हो बोला, हो बोला, हो बोला, हो बोला. आता हा जो नोट 2 आहे बाळांनो, नोट 2 कुठे कुठे लागू शकतो? नोट 2 लागतो एकदा मेटाला. आता तिकडचा H आणि हा OH बाळांनो मिळून देणार H2O. मिळून काय देणार? H2O. आता मॅम तो फक्त मेटालाच लागू शकतो का? तर नाही बाळांनो, त्याच्याकडे अजून एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे बाळांनो? तर त्याच्याकडे एक ऑप्शन आहे की तो जाऊन लागू शकतो पॅराला. आता तुम्ही म्हणणार मॅम मग NO2 ऑर्थोला म्हणजे बाजूला का नाही लागला? कारण बाळांनो ह्या नायट्रोजन कडे पण लोन पेअर असतील, इथे पण लोन पेअर असतील. मग लोन पेअरचं रिपल्शन होईल, म्हणून तो एकदा लागला मेटाला आणि एकदा लागला पॅराला आणि ऑपोजिट पोझिशनला लागला. तिकडचा H आणि OH H2O, इकडचा पण H आणि OH H2O. क्लिअर आहे बॉस? क्लिअर आहे बॉस? क्लिअर आहे बॉस? सो याला आपण म्हणतो नायट्रेशन. नायट्रिक ऍसिड ऍड केलं HNO3, तो कसा स्प्लिट झाला? O02 मध्ये. कसा स्प्लिट झाला? O02 मध्ये. आणि तो जो नोट 2 आहे बाळांनो, तो एकदा लागला मेटाला आणि एकदा लागला पेराला. क्लिअर आहे? चला नेक्स्ट. यार मी एवढी आंधळी आहे ना बाळांनो, मला दिसतच नाही, असं बघायला लागतं. हाऊ आर अमाइन्स क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन द फंक्शनल ग्रुप्स? गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. ओके, गॉट इट. गोट इट, गोट इट, गोट इट. गोटी गोटी नाही बाळांनो, गॉट इट. माझ्या बकवास जोकवर मीच हसू शकते बाळांनो. मला आता माहिती पण नाही तुम्ही कॅमेरा थ्रू हसता की नाही, पण एक तर माहिती आहे की तुम्ही माझे लेक्चर विदाउट कॉर्ड्स तर नाहीच ऐकू शकत. कधी काय मी बोलेल याचा तुम्हाला तर विश्वास नसेलच, आणि जर कोणी चुकून ऐकलं तर तुमच्या इज्जतचा फालुदा होणार त्यांच्या समोर. बघा, अमाइन्सला आपण क्लासिफाय करू शकतो बाळांनो इनटू प्रायमरी अमाइन्स, त्यानंतर सेकंडरी अमाइन्स आणि 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 त्यानंतर आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो इनटू टर्सरी अमाइन्स. आता प्रायमरी अमाइन्स म्हणजे काय बाळांनो? स्टेटमेंट तुम्हाला लिहायची आहे इथे. व्हेन वन हायड्रोजन ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय वन अल्काइल ग्रुप. व्हेन वन हायड्रोजन ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय वन अल्काइल ग्रुप. एक हायड्रोजनला रिप्लेस केलं एका अल्काइलनी. वन हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय वन अल्काइल ग्रुप, त्याला म्हणतो प्रायमरी. आता जर दोन हायड्रोजन रिप्लेस केले, हे बघा NH3 म्हणजे बाळांनो असतं अमोनिया. एक हायड्रोजन काढला आणि R लावला, मग ते झालं RNH2. आता दोन हायड्रोजन काढले तर RNHR, मग याला आपण म्हणतो सेकंडरी. व्हेन टू हायड्रोजन्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय टू अल्काइल ग्रुप. आणि टर्शरी म्हणजे काय बाळांनो? तिन्ही रिप्लेस केले. व्हेन ऑल थ्री हायड्रोजन्स आर रिप्लेस्ड बाय थ्री अल्काइल ग्रुप. आता याला आहे ना बाळांनो आपण फर्दर क्लासिफाय करू शकतो. एक असतं सिंपल. सिंपल म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील RR. आणि बाळांनो एक असतं मिक्स्ड, म्हणजे एक असेल एक वेगळा ग्रुप आणि एक असेल एक वेगळा ग्रुप, जसं CH3NH C2H5. सो इथे ना खाली तुम्ही स्टेटमेंट लिहा यार, मी नाही लिहिली आहे पण तुम्ही तर लिहिलीच पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय प्रायमरी अमाइन? व्हेन वन हायड्रोजन ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय NH3, त्याला म्हणतो प्रायमरी. व्हेन टू हायड्रोजन्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्काइल ग्रुप, सेकंडरी. When three hydrogens are replaced, it is termed as tertiary. सेकंडरीला सिंपल आणि मिक्स्ड मध्ये पण करू शकतो. सिंपल म्हणजे टू अल्काइल ग्रुप्स आर सेम आणि मिक्स्ड म्हणजे टू अल्काइल ग्रुप्स आर डिफरंट. डन बाळांनो? चला आता इथून आपण येऊयात 4 मार्क्स क्वेश्चन वर. तुम्ही बाळांनो याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, इथे स्टेटमेंट लिहायला विसरू नका. चलो लेट्स मूव ऑन टू द 4 मार्क क्वेश्चन्स नाउ. 4 मार्क क्वेश्चन मध्ये बाळांनो फर्स्ट क्वेश्चन इज राइट द रिएक्शन ऑफ गैब्रियल थैलामाइड फॉर प्रिपरेशन ऑफ इथेनमाइन. इथेनमाइन बनाना है बाय यूजिंग गैब्रियल थैलामाइड.
और ये पूछा है व्हाई कैन नॉट एनिलीन अंडरगो गेब्रियल थैलामाइड। सो पहले तो हम गेब्रियल थैलामाइड रिएक्शन से इथेन अमाइन बनाएंगे। लेट्स सी हाउ दिस गेब्रियल थैलामाइड रिएक्शन इज। तर बाळांनो त्याच्यासाठी आधी तुम्हाला लागेल थॅलामाइडचं स्ट्रक्चर। कसं आहे थॅलामाइडचं स्ट्रक्चर बघा, ही आहे रिंग, ही आहे रिंग, ठीक आहे, ही आहे रिंग। त्यानंतर थॅलामाइड कसं असतं, नीट लक्ष द्या बाळांनो, खूप 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 इम्पॉर्टंट आहे। आता ही रिंग तुम्ही परत हॉरिझॉन्टली पण काढू शकता किंवा अशी वर्टिकली पण काढू शकता। आता याला थॅलामाइड कसं असेल बघा, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे असेल NH। बाळांनो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज थॅलामाइड, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज थॅलामाइड, ठीक आहे, हे झालं थॅलामाइड। सो सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, NH। आता पहिल्या स्टेप मध्ये बाळांनो तुम्हाला घ्यायचंय KOH। ही गेब्रियल थॅलामाइड 3 स्टेप्स मध्ये होते। पहिले घ्यायचं KOH, मग NaOH आणि बाळांनो मग घ्यायचं RX, मग घ्यायचं RX म्हणजे अल्काइल हॅलाइड। हे मी कसं लक्षात ठेवते तुम्हाला हळूच ट्रिक सांगते। हे बघा, हे सी डबल बॉन्ड ओ आणि असे हात बांधलेले, याला आपण गब्बर सिंग म्हणू। मग गब्बर सिंग, गेब्रियल म्हणजे गब्बर सिंग आहे हा, नीट ऐका, किंगफिशर की दारू म्हणजे KOH म्हणजे अल्कोहोल, किंगफिशर की दारू पीकर रोड पर म्हणजे RX आणि नहाने लगा म्हणजे NaOH। बिचारायला दारू पिल्यावर काय कळालं असेल, मग हा गब्बर सिंग असे हात बांधलेले, गब्बर सिंग, गेब्रियल गब्बर सिंग, किंगफिशर की दारू म्हणजे स्टेप 1 KOH, पीकर रोड पर RX, नहाने लगा NaOH। राहील लक्षात? चला व्हेरी गुड, कोणाला सांगू नका, ही प्रो लेवल ट्रिक आहे माझी, ठीक आहे। आता बघा, आता काय होणार, हा H आणि हा OH बाळांनो मिळून देणार H2O। आता काय काय राहिलंय, ही राहिली आहे रिंग, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, इकडे आहे N आणि आता H कडे जाणार K, H कडे जाणार K, H कडे जाणार K, सिंपल आहे, H कडे जाणार K। ही झाली स्टेप 1। सो स्टेप 1 मध्ये तर तुम्ही घेतलं KOH। आता स्टेप 2 बाळांनो काय सांगितलं, गब्बर सिंग, किंगफिशर की दारू पीकर रोड पर RX। मग आता स्टेप 2 ह्याला घ्या खाली, कसं 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 कसं, सी डबल बॉन्ड ओ NK। आता रोड पर, मग आता R म्हणजे घ्या CH3, X म्हणजे घ्या Cl, रोड पर म्हणजे घ्या CH3 आणि Cl। आता हा K आणि हा Cl बाळांनो हे मिळून देणार KCl। आता काय काय राहिलंय बघा, रिंग, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आणि बाळांनो आता ते N आहे, आता K च्या जागी लागणार CH3। K तर गेला, कोणासोबत गेला, अरे कोणासोबत गेला, Cl सोबत। सो सी डबल बॉन्ड ओ NH होता, H च्या जागी K आला, स्टेप 2 मध्ये K च्या जागी CH3 आला। हे पूर्ण तर मी डिस्टर्बच नाही केलं। आता आपण येणार बाळांनो स्टेप 3 कडे, कोणाकडे येणार, स्टेप 3 कडे। ही रिंग, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, त्यानंतर N, त्यानंतर CH3। आता आपण इथे काय करणार बाळांनो, हे बघा ही स्टेप 2 आहे ना, इथे पण लाईन मारा बाळांनो आणि इथे पण लाईन मारा। लाईन मारताय ना, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, कुठं कधी कशी लाईन मारायची माहित असलं पाहिजे। आता हा थांबा, माईक मध्ये मी अशी झालते। आता दारू पीकर रोड पर नहाने लगा, नहाने लगा म्हणजे काय करायचं, NaOH, NaOH। आता क्या करना पडेगा, हा पूर्ण N आणि CH3 आणि हे 2H, N आणि CH3 आणि हे 2H म्हणजे काय झालं, N आणि CH3, CH3 CH3, हे बघा हे CH3 एकच आहे, CH3 हा N आणि हे 2H, CH3 NH2 झालं, बनलं प्रायमरी अमाइन। याचा अर्थ काय बाळांनो, गेब्रियल थॅलामाइड रिएक्शन जी आहे ती स्पेसिफिकली प्रायमरी अमाइन साठी आहे, दुसरा अमाइन याच्यामध्ये बनू शकत नाही। मग आता आपल्याला इथे काय करायचंय, ही रिंग घ्या, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, ONA, ONA, HH तर गेला ना, एक ONA वर एक ONA खाली। बट बाळांनो पिक्चर मध्ये ट्विस्ट आहे, त्यांनी क्वेश्चन मध्ये इथेन अमाइन सांगितलंय ना, मग ह्या CH3 च्या जागी
आपण घेऊयात C2H5, CH3 च्या जागी आपण घेऊयात C2H5. काहीही फरक पडलेला नाही, सगळं तर सेमच राहणार, सगळं तर सेमच राहणार. सो H च्या जागी लागला K, त्याच्यानंतर K च्या जागी लागला C2H5, K च्या जागी लागला C2H5 आणि लास्ट स्टेप NaOH ऍड करा. हा C2H5 ह्या N ला, हा H ह्या N ला, म्हणजे C2H5N आणि हे 2H, C2H5NH2, ONA वर ONA खाली. सो गेब्रियल थॅलामाइड रिएक्शननी आपण प्रायमरी अमाइन बनवू शकतो आणि अराइल अमाइन बनवू शकत नाही. का? कारण अराइल अमाइन डू नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक है, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नेक्स्ट, एक्सप्लेन बेसिसिटी ऑफ अमाइन विथ सुटेबल एग्जाम्पल. यार हे तर मी तुम्हाला सांगितले, अमाइन्स बेसिक का आहे, 2 रीजन आहे. पहिला रीजन ल्यूइस थिअरी. ल्यूइस थिअरी काय म्हणते, जो इलेक्ट्रॉन डोनर आहे तो बेस. सो नायट्रोजन कडे लोन पेअर असतात, लोन पेअर असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन डोनर झाला आणि इलेक्ट्रॉन डोनर झाल्यामुळे तो बेस झाला. सो दे कॅन शेअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, सो दे आर ल्यूइस बेसिस. हे झालं एक्झाम्पल. हे बघा, यांनी याला इलेक्ट्रॉन दिले, डन, त्याच्यावर आला प्लस चार्ज, दिले ना म्हणून नायट्रोजनवर आला प्लस चार्ज. हे फर्स्ट एक्झाम्पल. दुसरा, वाय इज अमाइन अ बेस, कारण लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी म्हणते जो H+ एक्सेप्ट करतो तो बेस असतो. मग बघा इकडे N आणि हे 2 लोन पेअर आणि H2 आहे, यांनी एक H याचा एक्सेप्ट केला, एक H एक्सेप्ट केला, मग हे NH झालं आणि OH बाहेर पडला. सो अमाइन्स हे 2 रिझननी प्रूफ होतं. पहिला रिझन, कारण त्याच्याकडे लोन पेअर आहे म्हणून तो बेस आहे. इन टर्म्स ऑफ ल्यूइस थिअरी अमाइन्स कॅन शेअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हेन्स इट इज अ बेस. आणि लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीच्या केसमध्ये काय झालं बाळांनो, लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी म्हणते की जो प्रोटॉन घेतो तो बेस आहे, H+ घेतो तो बेस आहे, आणि H+ घेतला म्हणून तो बेस आहे. द basic nature is explained in this theory as base is a compound which is a proton acceptor. Done. अच्छा, हे तर झालं. आता आपण जाऊयात MCQ ला. पण मला तुम्हाला एक सांगायचंय की जे प्रेम तुम्ही संजीवनी बॅचला दिलं बाळांनो, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. पण मला खूप मुलांचे मेसेजेस येत आहेत की मॅम ही जी संजीवनी बॅच आहे, ही संजीवनी बॅच आम्ही फर्स्ट टाइम मध्ये मिस केली, आता सिलेबस पुढे निघाला असेल, काय करायचं. तर अशा ऑलमोस्ट 650 ते 700 मुलांचा रेकॉर्ड आलाय की मॅम आम्ही फर्स्ट टाइम मध्ये मिस केली. आता बाळांनो, बिकॉज तुम्ही ती फर्स्ट टाइम मध्ये मिस केलेली आहे, आता त्याच्यामुळे काय झालं की तुमचा तो सिलेबस त्या मुलांचा पुढे निघाला. म्हणून तुमच्यासाठी मी एक नवीन बॅच घेऊन येते संजीवनी, जी येणार आहे 21 ला रात्री किती वाजता. तर बाळांनो ही येणार आहे 21 ला रात्री 8 वाजता आणि बॅच सुरू होतीये 27 तारखेला. सो जर तुम्ही संजीवनी फर्स्ट टाइम मिस केलं असेल तर 21 ला संजीवनीचं लॉन्चिंग आहे, दुसरी बॅच आहे आणि ही बॅच सुरू होतीये फ्रॉम 27 नोव्हेंबर, जिथे महाराष्ट्र बोर्ड आणि CET पूर्ण डिटेल मी करून घेणार आहे आणि तुम्हाला COEP पर्यंत आता पोहोचूनच राहणार. ठीक आहे, चला आता याच्यानंतर बाळांनो आपण जाऊयात MCQ कडे. हे तर सगळे केलेत ना आपण, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क. आता आपण जाऊयात MCQ कडे. एक MCQ तर मी तुम्हाला होमवर्क देईल ह्याच्यातून. चला, फर्स्ट, द फॉलोइंग अमाइन्स इज द प्रोडक्ट ऑफ गेब्रियल थॅलामाइड रिएक्शन. गेब्रियल थॅलामाइड कोणासाठी आहे बाळांनो, फक्त प्रायमरी अमाइन्ससाठी. आत्ताच बघितलं ना. सो गेब्रियल थॅलामाइड इज फॉर प्रायमरी अलिफॅटिक अमाइन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मेंडियस रिएक्शन इज यूज्ड टू कन्वर्ट. मेंडियस म्हणजे ती सायनाइड वाली, तर सायनाइडला अल्काइल अमाइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. सो मेंडियस रिएक्शन इज यूज्ड टू कन्वर्ट अल्काइल सायनाइड इनटू अमाइन्स. नेक्स्ट, द स्ट्रॉंगेस्ट अमॉंग द फॉलोइंग. हे वाला तुम्ही मला सांगणार. त्यानंतर द रिएक्शन इन विच डायॲझोनियम सॉल्ट म्हणजे N2Cl वाली कोणती रिएक्शन आहे बाळांनो, सँड मेअर्स. त्यानंतर आयसोप्रोपाइल अमाइन. आयसोप्रोपाइल अमाइन प्रायमरी अमाइन आहे, NH2 आहे ना, सो इट इज अ प्रायमरी अमाइन. aniline on reaction with bromine water gives 2,4,6 ट्रायब्रोमोएनिलीन. तिन्ही पोझिशन्सला लागतं. आणि लास्ट, टर्शरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉइंट लो काय, कारण त्यांच्याकडे हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये, दे डू नॉट पोजेस इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर बाळांनो हे होतं तुमचं अमाइन्स. अमाइन्स वर MCQs मी पटकन घेतलेत, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क क्वेश्चन. जर तुम्हाला कोणत्याही चॅप्टरचे PYQs हवे असतील, प्लेलिस्ट मध्ये PYQ चा दंगल अशी सिरीज आहे, तिथे तुम्हाला दिसेल. पॉइंट 1
दुसरं, जर तुम्हाला वन शॉट हवे असतील तर प्लेलिस्ट मध्ये थोडं खाली स्क्रोल करा, तुम्हाला 11th आणि 12th ची एकच प्लेलिस्ट दिसेल जिथे मी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 11th आणि 12th पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. सो नो दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग. बाय बाय.